नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण स्पीड मॅथ ट्रिक्स पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अंकगणिताची तयारी करून घेतो, तसेच छोट्या ट्रिक्सही देत असतो. चला तर मग सुरुवात करूया. क्रमांक पहिला, एक गाडी अ ठिकाणाहून ब ठिकाणी 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते आणि परत 60 किलोमीटर प्रति तास वेगाने येते. तर गाडीचा सरासरी वेग किती? आता डिस्टन्स काय आहे? एक गाडी आहे ती अ या ठिकाणापासून ब या ठिकाणापर्यंत जाणार आणि परत हेच डिस्टन्स ब ठिकाणाहून अ ठिकाणी येणार. म्हणजेच अंतर आपल्याला तेच अंतर जायचं आहे आणि तेच अंतर काय आपल्याला यायचं आहे. म्हणजे अशा वेळी आपण काय घेतो? सरासरी वेग कसा काढायचा? सरासरी वेग डिस्टन्स सेम असताना सरासरी वेग कसा काढायचा? 2xy डिवायडेड बाय x प्लस वाय. आता x असेल जाताना किती किलोमीटर वेग आहे तो आणि y असेल येतानाचा वेग. 2x किती असेल? 40. y किती असेल? 60. 40 अधिक 60 काय होईल? 100. उत्तर काय येईल? 2 × 40 × 60 डिवायडेड बाय 100. 48 किलोमीटर प्रति तास काय असेल आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 2, एक आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने धावल्यास निर्धारित मुक्कामावर 15 मिनिटं उशिरा पोहोचते. पण जर ती ताशी 80 किलोमीटर वेगाने धावल्यास 7 मिनिट उशिरा पोहोचते, तर तिने कापवायचे एकूण अंतर किती? आता आपण हा शॉर्ट ट्रिकनं हा क्वेश्चन आपण सोडवणार आहे. तर त्याने किती दिले? V1 किती दिलाय? 60 किलोमीटर पर आवर. V2 किती दिलाय? 80 किलोमीटर पर आवर. म्हणजेच आता 60 किलोमीटरनं जातो त्यावेळी किती? 15 मिनिट काय होतंय? उशिरा पोहोचतोय, बरोबर? उशिरा. आणि 80 किलोमीटरनं ज्यावेळी जातोय त्यावेळी 7 मिनिट काय पोहोचतोय तो? उशिरा पोहोचतोय. ज्यावेळी दोन्ही ठिकाणी ज्यावेळी उशिरा उशिरा हा शब्द येतोय, तर काय करायचं? मायनस करायचं. काय होणार? 15 - 7 करायचं. 15 - 7 किती? 8 मिनिट होणार, बरोबर? 8 मिनिट होणार. आता आपल्याला आपली उत्तरं कशामध्ये आहेत? किलोमीटर मध्ये आहेत. म्हणजे हॉवरमध्ये 8 मिनिटला तासामध्ये कन्वर्ट कसं करणार आपण? 8 डिवायडेड बाय 60. आता V1 V2 जो दिलेला आहे, म्हणजेच स्पीड जे दिलेले आहे तो आपण कसं करणार? 60 × 80 डिवायडेड बाय 80 - 60. का? तर दोन्ही उशिरा आहे. आता समजा इथं उशिरा लवकर असेल किंवा लवकर उशिरा असेल, तर इथं काय झाली असते? ॲडिशन झाली असते. आता 60 × 80 डिवायडेड बाय काय होईल? हे 20. 240 काय येणार आहे? हे स्पीड येणार आहे. इंटू काय केलं? हे काय असणार आहे? वेग असणार आहे, बरोबर? वेग. आता वेग आहे आपल्याकडे, हा काय आहे? वेळ आहे. वेळ आहे 8/60 हा काय वेळ आहे आणि वेग आहे 240. आता तिने कापवायचे अंतर किती? अंतर कसं काढणार मग आपण? अंतर बरोबर 240 × 8 डिवायडेड बाय 60. 32 किलोमीटर काय असेल आपलं उत्तर असेल. 32 किलोमीटर काय असेल आपलं अंतर असेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3, एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. जर तेच अंतर 7.5 तासात कापवायचे असेल तर कारचा सरासरी वेग किती? आता कारचा सरासरी वेग दिलाय 60 किलोमीटर प्रति तास आणि 8 तास लागतात असं सांगितलंय. म्हणजे टी किती दिले आपल्याला? 8 तास आणि वेग दिलेला आहे 60 किलोमीटर पर हवर. आता याच्यावरून आपण डिस्टन्स काढू शकतोय. म्हणजेच काय? अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. आता वेग काय असणार आहे? 60. वेळ काय असणार आहे? 8 तास. 480 किलोमीटर काय आलं? अंतर आलं. आता आपल्याला काय करायचं आहे? 7.5 तासात कापवायचे असेल हे अंतर, जर 7.5 तासात कापवायचे असेल तर कारचा सरासरी वेग किती? म्हणजेच काय करूया? वेग बरोबर अंतर भागिले वेळ करूया. आता अंतर किती आहे? 480
किलोमीटर आणि 7.5 म्हणजे 7.5 असं लिहू शकतोय आपण. म्हणजेच काय झालं, आता हा पॉईंट काढताना आपण काय करतोय, वरती एक शून्य वाढवतोय. 64 किलोमीटर पर आवर काय आला, हा वेग आला. म्हणजेच सुरुवातीला वेग किती होता, 60, आता किती आलाय, 64. मग 4 किलोमीटरनी काय झाला, वेग वाढवायला हवा आपल्याला. म्हणून ऑप्शन क्रमांक बी उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवाराला 54% मते मिळाली आणि तो 640 मतांनी निवडून आला. तर त्या निवडणुकीत एकूण किती मतदान झाले? आता प्रश्न काय, एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवाराला काय मिळालं? 54% मत मिळाले. म्हणजे जो उमेदवार निवडून आला नाही, त्याला किती मत मिळालेले असणार आहेत? 100 मायनस 54 म्हणजेच किती? 46% त्याला मतदान झालेलं असणार आहे. आणि तो 640 मतांनी काय झालं, निवडून आलाय. म्हणजेच आपण कसं लिहू शकतोय, 54 वजा 46 किती होणार आहे हे? कारण जो निवडून आलाय त्याला 54% आहेत आणि जो निवडून नाही आला त्याला 46%. म्हणजे या दोघांच्यात किती फरक आहे? 8% फरक आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतोय, 8% म्हणजे 640, कारण तो 640 मतांनी निवडून आला आहे तो उमेदवार. म्हणजेच 8% म्हणजे 40, तर 100% म्हणजे किती? म्हणजेच 640 गुणिले 100 भागिले 8. 8,000 काय असणार आहेत? मतदान झालेलं असणार आहे. त्या निवडणुकीत एकूण 8,000 मतदान झाले. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5. एका रांगेत 12 मुले उभी होती. प्रत्येक 2 मुलांमध्ये 2 मीटरचे अंतर असल्यास पहिल्या आणि शेवटच्या मुलामध्ये किती अंतर असेल? आता काही मुले हा प्रश्न सोडवताना चुकतात. 12 मुले होती म्हणून काय करतात, 12 गुणिले 2 24 आन्सर असेल त्याला टिक करतात. पण काय करायचं, 12 मुले उभा होती म्हणजे त्यांच्यामध्ये गॅप किती असणार आहेत? 11 गॅप असणार आहेत. 11 काय असणार आहेत? गॅप असणार आहेत. म्हणजेच आणि 2 मीटरचे अंतर आहे 2 मुलांमध्ये, म्हणून 11 गुणिले 2 22 मीटर काय असेल त्या पहिल्या आणि शेवटच्या मुलामध्ये अंतर असेल. पर्याय क्रमांक ए उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6. साखरेची किंमत 25% ने वाढली. घराचा साखरेवरील खर्च वाढू नये म्हणून साखरेच्या वापरात किती टक्के कपात करावी लागेल? R डिवायडेड बाय 100 प्लस R डिवायडेड बाय 100 प्लस R इंटू 100 हा फॉर्म्युला काय करायचा, यूज करायचा. शॉर्ट ट्रिक आहे ही. R किती आहे आपला आता? 25%. 100 प्लस 25 गुणिले 100 म्हणजेच काय, 125 डिवायडेड बाय 125 इंटू 100. 25 पाच 125, 5 दोन्ही 10, 20%ने काय करावे आपल्याला लागेल, कपात करावी लागेल. म्हणजे ती साखरेवरचा खर्च वाढणार नाही. पर्याय क्रमांक ए असणार आहे आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 7. एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 35% गुणांची गरज होती. एला 80 गुण मिळाले, परंतु तो 25 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. तर ती परीक्षा किती गुणांची होती? आता उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची गरज आहे? 35%ला तो विद्यार्थी असणार आहे, तो काय होणार आहे? उत्तीर्ण होणार आहे. पण ए हा जो विद्यार्थी आहे त्याला किती गुण मिळाले आहेत? 80 गुण मिळाले आहेत, परंतु तो 25 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. म्हणजे अजून जर त्याला 25 गुण मिळाले असते तर 105 गुणाला तो काय झाला असता? पास झाला असता. म्हणजे 105 म्हणजे आपण उत्तीर्ण लिहूया. उत्तीर्ण. पण हे टक्केवारीमध्ये प्रमाण दिलेलं आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, 105 म्हणजे 35%, तर 100% म्हणजे किती? म्हणजेच काय आपल्याला मिळेल, ती परीक्षा किती गुणांची होती? तर 105 इंटू 100 डिवायडेड बाय 35. 35 त्रिक 105 म्हणजे 300 आपलं उत्तर असेल. 300 गुणाची काय असणार आहे, ती एक्झाम असणार आहे. पर्याय क्रमांक काय होईल? ए आपलं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 8. 10 रुपयांना 11 संत्री खरेदी करून 11 रुपयांना 10 याप्रमाणे विकली, तर या व्यवहारात शेकडा नफा किती झाला? आता असा जेव्हा प्रश्न येतो, शॉर्ट ट्रिकने कसे सोडवायचं बघा. इथे येणार खरेदी किंमत, विक्री किंमत, वस्तू आणि रुपये. आता 10 रुपयांना 11 संत्री म्हणजे संत्री किती आहेत? 11 आणि रुपये किती? 10.
खरेदी करून म्हणजे खरेदी किंमत बरोबर. 11 रुपयांना 10, 11 रुपयांना 10 संत्री. तर व्यवहारात शेकडा नफा किती? तर नफा कसा काढतोय आपण? 11 गुणिले 11 यांचा काय करायचा? तिरकस गुणाकार. 11 गुणिले 11 वजा 100 गुणिले 10 गुणिले 10, 10 गुणिले 10 भागिले काय होणार आहे? इथला आहे तो आपण आहे असं काय करायचं? रिपीट करायचा इंटू शेकडा नफा काढायचा आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? इंटू 100 करावं लागेल. आता काय होईल? 121 वजा 100 भागिले काय होईल? 100 गुणिले 100. हे 100 100 कॅन्सल होईल. 21% काय होईल आपल्याला? नफा होईल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9. एका संख्येचा 25% हा जर 50 असेल तर त्या संख्येचा 6% किती होईल? शक्यतो हा प्रश्न तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय होईल? 25% 50 आहे. म्हणजे 100% किती होईल? 100%. 25 चोक 100 म्हणजेच 50 गुणिले 4 काय होईल? 200. 200 होईल. एकूण काय आलं? 200. आपल्याला काय पाहिजे? 60% पाहिजे आपल्याला. 60% पाहिजे. म्हणजेच काय होईल? 120 काय असेल आपलं उत्तर असेल. 60% किती होईल त्या संख्येचा? 120. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 10. एका 60 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी यांचे प्रमाण 2:1 आहे. त्यात किती लिटर पाणी मिळवावे म्हणजे गुणोत्तर 1:2 होईल. आता 60 लिटर मिश्रण आहे. त्यामध्ये दूध किती आहे? दूध कसं काढतोय आपण? दुधाचं वेट कसं काढतोय? 2:1 प्रमाण असल्यामुळे 2 घेतलं वरती आणि 2 + 1 काय होणार? 3 इंटू 60 किती होणार? 40 लिटर काय असणार आहे? दूध असणार आहे. तेच आता लिहूया इथं. दूध लिहूया, इथं पाणी लिहूया. दूध किती असणार आहे? 40 म्हणजे पाणी किती असेल? 60 वजा 40 20 लिटर काय असेल? पाणी असेल. आता आपल्याला रेशो बनवायचा किती आहे? सुरुवातीला 2:1 आहे. आपल्याला रेशो बनवायचा आहे 1:2. 1:2. आता 1 म्हणजे काय असणार आहे? 40. तर 2 म्हणजे काय असणार आहे? 80 हवं आहे आपल्याला. 2 म्हणजे काय होईल? 80. म्हणजेच किती लिटर पाणी मिक्स करावं लागणार? 60 लिटर पाणी काय करावं लागणार? सुरुवातीला जे 20 लिटर असणार आहे त्यामध्ये 60 लिटर पाणी मिक्स केल्यानंतर आपल्याला 80 काय लिटर पाणी होईल. म्हणजे आपलं गुणोत्तर 1:2 होईल. म्हणजे आपलं उत्तर असेल 60. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 11. एका वस्तूची छापील किंमत 800 रुपये आहे. दुकानदार त्यावर 10% सूट देतो. तरीही त्याला 20% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता वस्तूची छापील किंमत किती आहे? 800 रुपये किंमत आहे. दुकानदाराने 10% सूट दिले. सूट दिले म्हणजे काय होणार आहे? 90. 10% म्हणजे आपण कसं लिहितोय? 100 मायनस 10 म्हणजेच किती आलं? 90 गुणिले 2 काय होणार आहे उत्तर? 720 काय होणार आहे? 720ला ती काय दुकानदाराने ती वस्तू 800 रुपयेची वस्तू जेव्हा 10% सूट देतो त्यावेळी ती वस्तू 720 रुपयांना त्याने विकली असणार आहे. तरीही त्याला 20% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? म्हणजेच त्या दुकानदाराला ती वस्तू किती किती रुपयांना मिळाली असेल असं त्याने विचारले. तर 20% काय झालाय? नफा झालाय. नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. त्यामुळे 720 गुणिले काय होईल? 100 गुणिले 100 होईल. कारण नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. कारण खरेदी किंमत आपल्याला इथं काढायची आहे. ही आहे विक्री किंमत. तर 100 डिवायडेड बाय 20% नफा झाला म्हणजे काय होणार आहे? 20. 120 होणार. म्हणजे 600 काय होईल? खरेदी किंमत येईल. 600 रुपये खरेदी किंमत येईल. पर्याय क्रमांक सी असेल उत्तर आपलं. 5,000 रुपयाचे दशादशे 10 दराने 2 वर्षाचे चक्र 5,000 रुपयाचे दशादशे 10 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? क्वेश्चन नंबर 12 आहे हा. चक्रवाढ व्याज कसं काढतोय आपण? चक्रवाढ व्याज ए मायनस पी करतोय. आता ए कसा काढायचा? पी इंटू 1 + आर डिवायडेड बाय 100चं स्क्वेअर. तर पी किती आहे इथं? 5,000. 1 + आर किती आहे? 10 डिवायडेड बाय 100 स्क्वेअर. आता हे काय होईल? गुणिले 11 भागिले 2चा स्क्वेअर म्हणजे किती होईल? 5,121 भागिले 100 हे कॅन्सल होईल. किती होईल? आपलं उत्तर काय येईल? ए काय येईल? 6050 काय आला? ए आला. आता आपल्याला काय काढायचं आहे? चक्रवाढ व्याज कसं काढतोय आपण? ए मायनस
पी म्हणजेच काय 6050 मायनस 5000 काय उत्तर येईल 1050 काय येईल आपलं चक्रवाढ व्याज येईल 1050. प्रश्न क्रमांक 13. एका चोराचा पाठलाग करणाऱ्या पोलीस जीपचा वेग ताशी 100 किलोमीटर असेल आणि चोरांची गाडी 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात असेल. त्या दोघांमध्ये सुरुवातीला 10 किलोमीटरचे अंतर असेल तर किती वेळेत पोलीस चोरास पकडतील? तर काय आहे हे अंतर आहे आणि चोर हा काय आहे चोर आणि पोलीस हे एकाच दिशेने काय जात आहेत म्हणजे सेम डिरेक्शनने जात आहेत आणि त्यांच्यामध्ये अंतर किती दिले 10 किलोमीटरचं अंतर दिले. जीपचा ताशी वेग किती आहे 100 किलोमीटर प्रति हवर आणि चोरांच्या गाडीचा वेग किती आहे 80 किलोमीटर पर हवर. म्हणजेच रिलेटिव्ह स्पीड काढून घेऊया आपण. रिलेटिव्ह स्पीड काय होईल 100 मायनस 80 म्हणजेच काय होईल 20 किलोमीटर पर हवर काय झाला हा वेग आला. आता डिस्टन्स त्यामध्ये दोघांच्यामध्ये किती आहे 10 किलोमीटरचं डिस्टन्स आहे, वेग आहे 20 किलोमीटर पर आवर म्हणजे काय होईल अर्धा तासात काय होईल चोरांची गाडी काय होईल पोलीस चोरास पकडतील. अर्धा तास म्हणजेच किती मिनिटामध्ये किती येईल ते 30 मिनिट काय असेल आपलं उत्तर असेल. आणि जेव्हा सेम डिरेक्शननं जात असेल त्यावेळी आपण रिलेटिव्ह स्पीड काय करतोय मायनस असतं आणि ज्यावेळी अपोजिट डिरेक्शनने म्हणजेच समजा रेल्वेचं एक्झाम्पल असेल अपोजिट डिरेक्शन येत असेल त्यावेळी आपण इथं काय करतोय ॲडिशन करतो रिलेटिव्ह स्पीड काढताना. अशा भरपूर प्रश्नांच्या सरावासाठी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. तसेच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू.